हॅलो स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर 3 युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक्झरसाइजेस पाहणार आहेत. क्वेश्चन फर्स्ट आहे, कंप्लीट द स्टेटमेंट्स युजिंग द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. एक्सप्लेन द स्टेटमेंट्स. खाली तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले आहेत ते कंप्लीट करायचे आहेत आणि ते त्याच्यावरती एक्सप्लेनेशन करायचे. तर फर्स्ट आहे, ईस्ट रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय द. ईस्ट जे आहे असेक्शुअल मेथड कोणत्या मेथडने होते ईस्टमध्ये असेक्शुअल मेथड? तर आन्सर आहे बडिंग मेथड. एक्सप्लेन आहे, त्याचं एक्सप्लेनेशन असं सांगता येईल, बडिंग इज द असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन इन ईस्ट. अपॉन गेटिंग फेवरेबल कंडिशन्स ईस्ट स्टार्ट ग्रोईंग रॅपिडली विथ द प्रोसेस ऑफ बडिंग. ह्याच्यामध्ये ईस्टमध्ये बडिंग प्रोसेसने होते. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळेस ईस्ट हे मोठ्या रॅपिडली म्हणजे फास्ट प्रोसेसनी त्याचं रिप्रोडक्शन होतं किंवा ग्रोईंग होण्याची प्रोसेस होते आणि ती प्रोसेस आहे बडिंगची. सेकंड आहे, टॉक्झिन्स ऑफ फंगल ओरिजिन आर कॉल्ड ॲज मायकोटॉक्झिन्स. जे फंगल आहे त्याच्यामधून कोणते टॉक्झिन्स ओरिजिन होतात? मायकोटॉक्झिन्स. एक्सप्लेन, डिफरंट स्पेसीज ऑफ फंजाय कॅन सिक्रेट मायकोटॉक्झिन्स विच इज अ टॉक्झिक अँड हार्मफुल सबस्टन्स. 3 आहे, लेग्युमिनस प्लांट्स कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन्स ड्यू टू रायझोबियम. लेग्युमिनस प्लांट्समध्ये रायझोबियममुळे प्रोटीन्स तयार होत असतात. एक्सप्लेन, रायझोबियम इज बेनिफिशियल सिम्बायोटिक बॅक्टेरिया दॅट लाइव्स इन रूट नोड्यूल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स. क्वेश्चन 2 आहे, राईट द नेम्स ऑफ मायक्रोब्स फाउंड इन फॉलोइंग फूड मटेरियल्स. खाली काही तुम्हाला फूड मटेरियल दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते त्याचा आपल्याला चार्ट बनवायचा आहे. त्या चार्ट आपल्याला अशा पद्धतीने, फूड मटेरियल फर्स्ट आहे योगर्ट, त्याच्यामध्ये कोणता असतो? लॅक्टोबॅसिल आहे. नंतर आहे ब्रेडमध्ये ईस्ट, रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स रायझोबियम. इडली त्याच्यामध्ये सुद्धा ईस्ट असतं. डोसा ईस्ट. स्पॉइल्ड पोटॅटो करी त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम हे. नंतर तुम्हाला सांगता येईल क्वेश्चन 3, आयडेंटिफाय द ऑड वर्ड आउट अँड से वाय इट इज द ऑड वन. तुम्हाला तो दिलेल्या ह्याच्यामध्ये घटकामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कोणता ऑड वर्ड आहे आणि तो का आहे ह्याचं रिझन द्यायचं आहे. तर फर्स्ट ए दिलेला आहे न्यूमोनिया, डायप्थेरिया, चिकन पॉक्स आणि कॉलरा. हे तुम्हाला काही डिसीजचे नावं दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी आन्सर काय सांगता येईल? कॉलरा. का? तर बाकीचे जे डिसीज आहेत, ऑल अदर्स आर डिसीज ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. बाकीचे जे डिसीज आहेत कॉलरा सोडून ते कसे रेस्पिरेटरी सिस्टीमने होणारे त्याच्याशी रिलेटेड असलेले डिसीज आहेत. बी दिलाय लॅक्टोबॅसिलाय, रायझोबिया, ईस्ट आणि क्लोस्ट्रोडियम. हे तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमचे नावं दिलेले आहेत. त्यातला ऑड कोणता आहे? क्लोस्ट्रोडियम. का? कारण बाकीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते कसे आहेत? युजफुल आहेत फॉर ह्युमन बिईंग. तर सी आहे रूट रॉट, रस्ट, रुबेला आणि मोझाईक. तर त्याचं आन्सर आहे रुबेला. बाकीचे जे आहेत ते प्लांट डिसीज आहेत, प्लांटला होणारे डिसीज आहेत आणि रुबेला हा मात्र ॲनिमलला होणार आहे. क्वेश्चन 4 आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन. तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगायचं आहे. ए दिलाय, फोम ॲक्युमुलेट्स ऑन द सरफेस ऑफ दाल कीप्ड फॉर लॉंग टाईम इन अ समर. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण खूप वेळ डाळ म्हणजेच वरण जर ठेवलं तर त्याच्यावरती तुम्हाला त्या फेस जमा झालेला, फोम मीन्स फेस जमा झालेला दिसेल. असं का होतं? आन्सर आहे, ड्युरिंग समर सराउंडिंग टेम्परेचर अँड ह्युमिडिटी इज फेवरेबल फॉर ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया अँड फंजाय. हे समर सीझनमध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी हे जे आहे ती फेवरेबल असते बॅक्टेरिया आणि फंजायला. हेन्स बॅक्टेरिया अँड फंजाय ग्रोथ्स अँड मल्टिप्लाय व्हेरी रॅपिडली. आणि फेवरेबल कंडिशनमुळे हे फंजाय आणि बॅक्टेरिया जे आहे ते त्यांची ग्रोथ होते आणि ते रॅपिडली खूप वेगाने त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. कॉजेस द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स टू रिलीज कार्बन डायऑक्साईड गॅस. आणि फर्मेंटेशन प्रोसेसने ते काय होतं? कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो आणि तो काय करतो? द फोम ऑन सरफेस ऑफ डाळ. आणि हा कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस काय करतो? फोम. डाळीवर जे काही वरण राहिलेलं आहे ते जर जास्त वेळ राहिलं तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊन त्याच्यावर फेस तयार झालेला आपल्याला दिसेल. बी तुम्हाला विचारले आहे, वाय आर नॅप्थेलिन बॉल्स केप्ट विथ क्लोथ्स टू बी पुट अवे. नॅप्थेलिन बॉल्स म्हणजेच जे काही डांबर गोळ्या आहेत ते कपड्यामध्ये का ठेवल्या जातात? तर आन्सर आहे, नॅप्थेलिन इज सबलिमेट सबस्टन्सेस कंटेनिंग टॉक्झिक केमिकल्स.
वेन प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ फंगस अँड टर्माइट्स. नॅप्थिलिन हा एक सबलिमेट सबस्टन्सेस आहे आणि तो काय करतो, जे टॉक्सिक केमिकल आहेत त्यांच्यापासून फंगस आणि टर्माइट्सची ग्रोथ होण्यापासून हे त्यांचं प्रिव्हेंट करतं, संरक्षण करतं. हेन्स क्लोथ्स रिमेन्स वेल प्रिझर्व विथ नॅफ्थॅलिन बॉल्स. त्यामुळे काय होतं, ह्या नॅफ्थॅलिन बॉलमधून नॅफ्थॅलिन बॉल जर आपण कपड्यामध्ये ठेवले तर ते काय होतात, व्यवस्थित राहू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये फंगस किंवा टर्माइट सारखे ह्याची ग्रोथ होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं रिझन सांगता येईल. क्वेश्चन 5 आहे, राईट डाऊन द मोड्स ऑफ इन्फेक्शन अँड द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अगेन्स्ट फंगल डिसीजेस. जे फंगल डिसीज आहेत त्यांचा प्रसार, इन्फेक्शन आणि ते प्रतिबंध करण्यासाठी म्हणजे त्याच्यापासून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, त्याच्यापासून कोणते उपाय आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. तर फंगल डिसीजेस आर स्प्रेड थ्रू डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑर यूज ऑफ क्लोथ्स, बेड, कोम्स इटीसी अँड इन्फेक्ट्स द हेल्दी पीपल. कसं त्यांच्यापासून इन्फेक्शन होतं, ते फंगल डिसीज आहेत ते डायरेक्ट जर एक झाले फंगल डिसीज द्वारे आलेला जर व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये आला तर होतो. तसेच तो डिसीज झालेला व्यक्तीचे आपण कपडे, क्लोथ्स, बेड, कोम्स म्हणजे कंगवा जर यूज केला तरी देखील हेल्दी पीपलला तो डिसीज होऊ शकतो. ह्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे, फंगल डिसीजेस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय मेंटेनिंग पर्सनल हायजीन, म्हणजे आपल्याला आपली काळजी केअर केली पाहिजे, अँड प्रिव्हेंटिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, आणि अशा व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याचं प्रिव्हेंटेशन सांगू शकतो. क्वेश्चन 6 आहे, मॅच द पेयर्स. ए ग्रुप बी ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्याचे पेयर्स करायचे आहेत. तर रायझोबियम हा एक बॅक्टेरिया आहे आणि तो काय करतो, नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करतो, म्हणून आपण आन्सर बी असं लिहू शकतो त्याचं. क्लोस्ट्रिडियम हा एक हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि तो फूड पॉयझनिंग करतो, म्हणून त्याचा आन्सर ए. पेनिसिलियम हा एक अँटीबायोटिक्स आहे आणि प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. ईस्ट हा बेकरी प्रॉडक्ट्समध्ये यूज केला जातो, म्हणून त्याचा आन्सर सी. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा आन्सर सांगता येईल. क्वेश्चन 7 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए, विच वॅक्सिन्स आर गिवन टू इन्फंट्स फॉर. लहान मुलांना कोणकोणत्या लसी दिल्या जातात का? आन्सर आहे इन्फंट्स हॅव व्हेरी लेस रेजिस्टन्स पॉवर टू फाईट. लहान मुलांची रेजिस्टन्स पॉवर जर पाहिली तर ते खूप कमी असते अगेन्स्ट डिसीजला प्रतिकारशक्ती करण्यासाठी. म्हणजे हेन्स दे शूड बी प्रोटेक्टेड फ्रॉम इन्फेक्टियस एजंट्स, देअरफॉर दे आर गिवन फॉलोइंग वेज. आणि ह्या डिसीजपासून त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांना खालीलप्रमाणे लस दिली जाते. एक आहे BCG व्हॅक्सिन इज गिवन टू प्रोटेक्ट फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. TB सारख्या रोगापासून प्रोटेक्ट करण्यासाठी BCG. ट्रिपल व्हॅक्सिन असेल टू प्रिव्हेंट डायप्थेरिया, टिटॅनस, कफ याच्यापासून प्रिव्हेंटेशन करण्यासाठी. पोलिओ व्हॅक्सिन असेल टू प्रिव्हेंट पोलिओ डिसीज. डबल व्हॅक्सिन असेल टू प्रिव्हेंट डायप्थेरिया आणि टिटॅनस. MMR व्हॅक्सिन असेल टू प्रोटेक्ट फ्रॉम मिजल्स, मम्स आणि रुबेला यासारख्या डिसीजपासून प्रिव्हेंटेशन करण्यासाठी लहान मुलांना लस दिल्या जातात. बी विचारले क्वेश्चन, हाऊ इज व्हॅक्सिन प्रोड्यूस. लस कशी तयार केली जाते. मेथड फर्स्ट आहे, इन ओल्ड एज मायक्रोब्स वेअर, म्हणजे पहिल्यांदा पूर्वी वेअर इंजेक्टेड इन द बॉडीज ऑफ हॉर्सेस ऑर मंकीज. These animals produces antibodies to defend the microbes. Antibodies are protein which can act the disease causing germs. These antibiotics are extracted from blood of these animals and these antibodies are used as vaccines. अगोदर मायक्रोब्स जे आहेत ते काय केले जातात, हॉर्स आणि मंकीजमध्ये च्या बॉडीमध्ये ते मायक्रोब सोडले जायचे. नंतर मग त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार केल्या जायच्या आणि ते जे अँटीबॉडीज आहेत ते व्हॅक्सिन म्हणून यूज केलं जायचं. मेथड सेकंड आहे, व्हॅक्सिन्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन लॅबोरेटरीज विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. नंतर मग सेकंड मेथडमध्ये जे काही लॅबोरेटरी आहेत जे बॅक्टेरियाच्या सहाय्याने व्हॅक्सिन्स तयार केली करतात. डिटेल स्टडी ऑफ डिसीज कॉजिंग जर्म्स इज कॅरीड अँड प्रोटीन विच कॅन ॲक्ट अगेन्स्ट मायक्रोब्स आर सिंथेटिकली प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी ॲज व्हॅक्सिन. आणि त्या डिसीजची व्यवस्थित असे स्टडी करून त्याला कोणता जर्म्स कॅरीड झालेला आहे, कोणता पॅथोजन आहे ते सर्च केलं जातं आणि त्याच्यावरती कोणता मायक्रोब्स युजफुल आहे हे पाहून त्याच्यापासून व्हॅक्सिन तयार केली जाते. मेथड थर्ड, तिसऱ्या मेथडमध्ये कशी तयार करता येते, द जर्म्स आर डीॲक्टिवेटेड अँड इंजेक्टेड इन द बॉडी ऑफ पर्सन. बॉडी ऑफ सच वॅक्सिनेटेड पर्सन स्टार्ट प्रोड्युसिंग अँटीबॉडीज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डीॲक्टिवेटेड जर्म्स टू फाईट अगेन्स्ट जर्म्स. When in future the person again attacked by similar germs, the defense starts immediately and person does not become sick. तर जे जर्म्स आहेत ते डिॲक्टिवेट केले जातात आणि बॉडीचे पर्सनच्या बॉडीमध्ये ते इंजेक्ट केले जातात. इंजेक्शन थ्रू असेल किंवा त्याच्याद्वारे बॉडीमध्ये ते दिले जातात. द बॉडी ऑफ सच वॅक्सिनेटेड पर्सन स्टार्ट प्रोड्युसिंग अँटीबॉडीज. आणि हे जर्म्स दिल्यामुळे त्या बॉडीमध्ये काय होतात, अँटीबॉडीज
तयार होण्याची प्रोसेस चालू होते आणि त्यामुळे ज्यावेळेस असा आजार परत जरी त्याच्या बॉडी अटॅक केला तर त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन होऊ शकतं. म्हणजे तो आजार होण्यापूर्वी दिलेली ही लस. अशा 3 पद्धतीनं लस तयार करता येते. नंतर तुम्हाला इथे सी क्वेश्चन पण दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये सी क्वेश्चन काय विचारलं आहे तुम्हाला? हाऊ डू अँटीबायोटिक्स क्युअर डिसीजेस? ह्या अँटीबायोटिक्स जे आहेत त्याच्यापासून म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जी काही रोग निवारण प्रक्रिया आहे ती कशी घडून येते? तर त्याचा आन्सर सांगता येईल, अँटीबायोटिक्स डिस्ट्रॉय अ पर्टिक्युलर टाईप ऑफ डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया अँड दस प्रिव्हेंट्स द स्प्रेड ऑफ दॅट डिसीजेस. अशा पद्धतीने आपल्याला सीचा आन्सर सांगता येईल. डी आहे, आर द अँटीबायोटिक्स गिवन टू ह्युमन अँड ॲनिमल्स द सेम? वाय? हे जे काही मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही जी काही अँटीबायोटिक्स आहेत ती दिली जातात का? आणि दोघांना जर दिली जात असतील ते अँटीबायोटिक्स तर ती सारखी असतात का? असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आन्सर आहे, ॲनिमल्स आर ऑल्सो अफेक्टेड बाय व्हेरियस डिसीजेस बाय अटॅक ऑफ बॅक्टेरिया, फंगस अँड व्हायरस. देअरफॉर दे आर ऑल्सो गिवन अँटीबायोटिक्स फॉर ट्रीटमेंट. माणसाप्रमाणेच ॲनिमलला सुद्धा वेगवेगळ्या ह्याचा बॅक्टेरिया असेल, फंगस असेल किंवा व्हायरस असेल त्याच्याने डिसीज होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना ट्रीटमेंटसाठी अँटीबायोटिक दिले जातात. बॅक्टेरिया कॉजिंग डिसीजेस इन ॲनिमल्स आर डिफरंट फ्रॉम बॅक्टेरिया ऑफ ह्युमन, हेन्स अँटीबायोटिक्स यूज आर ऑल्सो डिफरंट. ते जे त्यांना जे झालेलं डिसीज आहे ते वेगळ्या बॅक्टेरियापासून झालेलं आहे, त्यामुळे ते साहजिकच त्याच्यावरती जे अँटीबायोटिक्स दिलेले आहेत तेही डिफरंट असतील. सो फ्यू अँटीबायोटिक्स आर सिमिलर. काही अँटीबायोटिक्स मात्र सिमिलर आहेत. क्वेश्चन 8 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. व्हॉट आर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स? काय आहेत ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स? The antibiotics that are useful against a wide variety of bacteria are called broad spectrum antibiotic. Nandar hai, sometimes there are visible symptoms of disease, but the pathogen causing the disease cannot be identified. In such condition, broad spectrum antibiotics are used. That is, example आहेत ampicillin, amoxicillin आणि tetracycline. बी विचारला आहे, what is fermentation? Fermentation काय आहे? The nutritional process in which the cells convert carbohydrate present in the solution into alcohol and carbon dioxide is called fermentation. आणि सी आहे antibiotics. आन्सर आहे, carbon compounds obtained from some bacteria and fungi which are able to destroy or prevent the growth of harmful microorganisms are called as antibiotics. अशा पद्धतीने आपल्याला अँटीबायोटिक्सची सुद्धा डेफिनेशन सांगता येईल. अशा पद्धतीने हा एक्सरसाइजेस संपलेला आहे. थँक्यू.